पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. अहो संन्याशाचं पोर म्हणून, संन्याशाचं पोर म्हणून समाजानं ज्यांना हिणवलं, प्रसंगी वाईटही टाकलं, परंतु हे विश्वची माझे घर, हे जागतिक तत्वज्ञान मांडलं त्या ज्ञानोबा माऊलींचा हा महाराष्ट्र, त्या ज्ञानोबा माऊलींचा हा महाराष्ट्र. जगजेत्या सिकंदरालाही पंजाब प्रांत तलवारीच्या पात्यावर जिंकता आला नाही, जगजेत्या सिकंदरालाही तलवारीच्या पात्यावर पंजाब प्रांत जिंकता आला नाही, पण आम्हाला सापडले वर्म, करू भागवत धर्म, असं म्हणत पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा लढा ज्यांनी पंजाबमध्ये खुलवला त्या संत नामदेव महाराजांचा हा महाराष्ट्र. अहो समाज हा अंधश्रद्धेच्या दारात अडकून पडलेला, ज्ञानाची दार बंद करून बसलेल्या समाजाला दार उघड बाये दार उघड ही आद्य हाक मारून ज्यांना आपल्या भारुडांच्या माध्यमातून साथ घातली त्या संत एकनाथांचा हा महाराष्ट्र. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू वेदाचा अर्थ आम्हासीच ठावा, एरा निभावा भारमाता, असं म्हणत असणाऱ्या अन्यायाच्या रूढी परंपरांवर ज्यांनी साथ घातली, त्यांनी हल्ला चढवला त्या जगद्गुरू तुकोबारायांचा हा महाराष्ट्र, तुकोबारायांचा हा महाराष्ट्र. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कामामध्ये काम काही राम राम, कामामध्ये काम काही राम राम, असं म्हणत सापडविला हरी इही हृदयी मंदिरी, इही हृदयी मंदिरी, असं म्हणणाऱ्या संत सावता माळींचा हा महाराष्ट्र. विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, असं म्हणणाऱ्या संत सेनांचा हा महाराष्ट्र. अन्याय अत्याचारात खितपत पडलेल्या गुलामगिरीचं जीणं जगणाऱ्या समाजाला स्वाभिमान आणि अभिमान याच मातीत गाळला गेला. या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली. तलवारीच्या पात्यावर आणि मनगटाच्या बळावर, तलवारीच्या पात्यावर आणि मनगटाच्या बळावर आदिलशाहीचा आणि निजामशाहीचा तख्त पेलत असतानाही या मनामध्ये कुठंतरी हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या त्या स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचा हा महाराष्ट्र, शहाजी राजांचा हा महाराष्ट्र. ज्या मातेच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या महाराष्ट्राच्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र, जिजाऊंचा हा महाराष्ट्र. हो, आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न वाचून ज्या लेकानं त्या रायरेश्वराच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला, त्याच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य तख्त आपल्या खांद्यावर पेलत असतानाही ज्यांनी अखेरचा श्वासच स्वराज्य रक्षणासाठी सोडला, ज्यांचं वर्णन केलं जातं, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. त्याच महाराष्ट्राचे स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचा हा महाराष्ट्र. अहो, रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधली, प्रथम शिवजयंती साजरी केली, आपल्या निरक्षर पत्नीला लिहायला आणि वाचायला शिकवून ज्यांनी पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली ना, त्याच सत्यशोधक समाज संस्थापक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा महाराष्ट्र, महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र. अहो, ज्या काळामध्ये महिलांनी पुस्तक हातात धरणंही विटाळ मानलं जात होतं, त्याच काळातल्या 3,500 वर्षापूर्वींच्या त्या रूढी परंपरांना शह देत ज्यांनी स्त्री शिक्षणाचं दारच खुलं केलं,
त्या माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र. अहो, चौदार तळ्याचा सत्याग्रह करून, चौदार तळ्याचा सत्याग्रह करून ज्यांनी दीनदलितांना न्याय मिळवून दिला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ज्यांनी संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. अहो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा हा महाराष्ट्र, त्यांचा टिळकांचा हा महाराष्ट्र. अहो, महाराष्ट्रातून एकदा लाहोरच्या क्रांतिकारी संघटनेत सहभागी होण्यासाठी एक तरुण निघाला. त्याला एका क्रांतिकारकाने विचारलं की बाबा रे, कुठून आलास? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी का बच्चा हूँ, महाराष्ट्र से आया हूँ, असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या राजगुरूंचा हा महाराष्ट्र, राजगुरूंचा हा महाराष्ट्र. अशा अनेक साधू संतांचा, स्वातंत्र्यवीरांचा, वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, महाराष्ट्राला खंडभंगाने एकात्म राखणाऱ्या त्या मर्द मराठी मावळ्यांचा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या स्वातंत्र्यवीरांचा, 18 पगड जाती आणि 12 बुलुतेदारांचा ओजस्वी आणि तेजस्वी असा आपला हा महान महाराष्ट्र. अनेक महापुरुषांचा आणि महान नारी शक्तींचा साक्षीदार, त्यांच्या संघर्षांचा साक्षीदार म्हणजे आपला महाराष्ट्र होय. आणि याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत तुमचा माझा जन्म झाला, याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत तुमचा माझा जन्म झाला, ही खरं तर आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र.